बघा महादेवाचं दर्शन घ्यायला आलं बरं का. श्रावण महिन्यात दिसली का पिंड ही. इथं किती असं सोमवारचं असं दर्शन होत नाही बरं का एवढं क्लिअर. तर आम्ही हे महादेवाचं मंदिर आहे. तर पंचलंगी महादेव आहे हा. बघू शकता पिंड ही. मस्तपैकी असं दर्शन झालं. आम्ही दोघांनी आता एक दर्शन घेतलं आणि आता निघालं. तर बघू शकता मंदिर हे का पाण्याचं हे घेतात आहे का. बाहेर दाखवत तुम्हाला. हर हर महादेव आहे का. पिंड बघितली का. पंचलंगी महादेव आहे हा. इथं येत आहे. चला येता येता बाळूमामाचं दर्शन घेऊन आलोय बरं का. आम्हाला बाळूमामाचं दर्शन घेतल्याशिवाय दुसरीकडे येता येत नाही. तर दर्शन मस्तपैकी घेतलं बरं का आम्ही आहे का. बघू शकता इथं महादेवाचं मंदिर आहे. इथं हनुमानाचं मंदिर आहे. हे हनुमानाचं आहे मंदिर बघा. हा हनुमानाचं आहे बघा. इथं दगडीच मूर्ती आहे बरं का. दगडामध्ये मूर्ती आहे हनुमानाची. दगडामध्ये मूर्ती दिसलं स्पष्ट मध्ये दिसलं का हनुमान सांगा आहे का नाही. किती छान आहे बघा. दिसली स्पष्ट मध्ये दिसते मूर्ती स्पष्ट मध्ये दिसली. कुठं आलोय सांगा कमेंट मध्ये. कोणी कोणी ह्या देवाला दर्शन घ्यायला येते त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा बरं का. इथं पंचलंगी दर्शन घेतलं. चला आता हनुमान आहेत. चला घेतलं तर दर्शन बघा इथं आहे का. आता निघालो पुढं देवाला. तर चला जाऊया आता. इथं झाडंही भरपूर आहेत. इथं झाडंही बघा शकता आहे का. भरपूर झाडं आहेत आहे का. झाड आहे. तिथं पंचलंगी महादेवाचं मंदिर आहे इथं बरं का. पंचलिंगी महादेव आहे. तर दर्शन घेतलं. श्रावण महिन्यातलं महादेवाचं दर्शन घेतलेलं बरं असतं. चांगलं असतं. श्रावण महिना नुसता आपण देवदेव करायला. नुसतं देवदेव करत बसायचं. श्रावण महिन्यात देवदेव करायला नुसता. इतर महिन्यात आपल्याला काम आहे की मग काय. तर श्रावण महिन्यात तर देवदर्शन केलंच पाहिजे. तर श्रावण महिन्यात देवदर्शन केलेलं चांगलं असतं. बरोबर आहे. तर चला पुढं भेटू आता. जाऊ सगळ्यांना बाय बाय.